मुघलांचा दबाव वाढत चालला तसा छत्रपती शिवाजी महाराज यांनी ठरवलं, स्वराज्याचा दरवाजा समुद्रातून उघडला पाहिजे. त्या निर्णयाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला. समुद्राच्या छातीवर उभा राहणारा हा किल्ला खडकावर भक्कम बसला पाहिजे होता. म्हणून सर्वात आधी दोरीनं सरळ रेषा आखली गेली. जरा जरी चूक झाली असती तर लाटांनी पाया हादरवला असता. रेषा ठरली आणि कामाला सुरुवात झाली. भरती ओसरताच वेळ धावायला लागला. जसा खडक उघडला तशी बांधकामाची साधनं, बांबू, दोर, खिळे जागच्या जागी बसवली गेली. पहिला हातोडा पडला आणि धूळ उडाली. दगडाला तडा गेला. तो आवाज फक्त कामाचा नव्हता, तो होता धैर्याचा. प्रत्येक प्रहारासोबत किल्ला हळूहळू आकार घेत होता. दगड फोडल्यानंतर खरी कसोटी होती तो हलवण्याची. खाली ओंडके ठेवले गेले, दोर आवळले गेले, लिव्हरने जोर दिला आणि सगळे एकत्र ओढताच तो दगड इंच इंच सरकत गेला. समुद्राच्या ताकदीमुळे दगडांमधील जोड सैल होऊ नयेत म्हणून फटींमध्ये वितळलेलं काच भरले गेलं, ज्यामुळे दगड घट्ट लॉक झाले. हा सगळ्यात धोकादायक टप्पा होता. पाया मजबूत बसताच तट उभे राहू लागले. चरख्याचे चाक फिरू लागले. दगड वर उचलण्यासाठी माणसं रांगेत उभी राहिली आणि कारागीर जोड अधिक घट्ट करत गेले. लाटांचा प्रचंड आवाज असतानाही तट हळूहळू उंचावत गेला. किल्ला समुद्रात असला तरी टिकण्यासाठी आत गोड पाणी असणं आवश्यक होतं. म्हणून विहीर खोदली गेली आणि ज्या क्षणी त्यात गोड पाण्याचा पहिला झरा उमटला त्या क्षणी जणू किल्ल्याला प्राण मिळाले. संरक्षण फक्त भिंतींनी होत नाही, ते बुद्धीनेही होतं. म्हणूनच किल्ल्याचा प्रवेशद्वार असा बनवला गेला की तो समोरून दिसत नाही. शत्रूला दुरून त्याचा अंदाजही येत नव्हता. आणि मग समुद्राच्या मध्यभागी अभेद्य असा सिंधुदुर्ग किल्ला उभा राहिला. या मराठ्यांच्या अथक परिश्रमाला सलाम. कॉमेंटमध्ये नक्की लिहा, जय भवानी, जय शिवाजी.